जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे। समर्थ आपल्याला या 9व्या दशकातील 6व्या समासामध्ये मुळापर्यंत घेऊन जात आहेत। गुण रूप निरूपण असे या समासाचं नाव। गुण आपण अनुभवत आहोत, लक्ष देऊन ऐका बरं का। आपल्याला हे निरूपण ऐकू येतं, आपल्याला देहाच्या अंगाने सर्व गोष्टी जाणवतात, सर्व गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतं। कुठून तरी कुठली तरी गोष्ट आलेली आहे आणि कुठेतरी ती लोप पावते, हा आपला अनुभव आहे। कोणतीही गोष्ट स्थिर राहत नाही, कोणतीही गोष्ट कायम टिकून राहत नाही। निर्माण होणं, नाश पावणं, पुन्हा निर्माण होणं, या चक्रामध्ये आपण आपला अनुभव घेत आहोत। हा जो आपल्याला अनुभव येतोय तो खरं म्हणजे भासात्मक आहे, सर्व मायारूप आहे असं आपण बोलताना बोलतो, ऐकताना ऐकतो, पण ही माया म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला माहीत नसतं। समर्थ हे आपल्याला समजावून सांगतायत की जे काही दृश्य विश्व आपल्याला दिसतं, अनुभवाला येतं, ते तसं अनुभवाला येणं हेच परब्रह्मसत्तेचं गुणरूप आहे। त्याच्या मुळापर्यंत जाताना समर्थ म्हणाले की मूळ मायेमुळं हे सगळं घडून येतं। त्याला त्यांनी वायू अशी संज्ञा दिली। पण हे घडून येतं का हा मुख्य प्रश्न आहे। वस्तुस्थिती अशी आहे की ते काहीही घडून येत नाही, पण ही वस्तुस्थिती परब्रह्मापाशी राहते। म्हणजे घडून येत आहे हा एक प्रकारे भासच आहे। समर्थांनी कालपर्यंत आपण जो भाग पाहिला त्यामध्ये हे स्पष्ट केलं की वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणीवेस ठाव वायो गुणे। आपल्याला कळतं किंवा आपल्याला कळत नाही, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या सगळ्याच्या बुडाशी जाणीवच आहे, आणि जाणीव नसेल तर तिथं नेणिवेचा प्रश्न येत नाही। जेव्हा जाणीव येते तेव्हा तिथं मग नेणीव पण येते। असं हे सगळं मूळ मायेमुळं घडून येतं। समर्थ आता पुढे काय विषय मांडतात पहा। जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा। या ओळीमध्ये पूर्वार्धात म्हणजे ओळीच्या सुरुवातीला समर्थांनी परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे। जेथे मुळीच नाही चळण, स्वतःच नंतर एक प्रश्न उपस्थित करून लगेच त्याचं उत्तरही दिलेलं आहे। तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा। परब्रह्मसत्तेमध्ये मुळीच चळण नाही, पण मुळीच चळण नाही असा आपला अनुभव आहे का? आपण कायम अनित्यतेच्या अनुभवामध्ये आहे। मगाशी जसं बघितलं तसं आपण दृश्यामध्ये आहोत। आता हे जे दृश्य आहे ते कायम बदलत राहतं। समर्थ तर सांगतायत की जेथे मुळीच नाही चळण अशी परब्रह्मसत्ता आहे। म्हणजे मी परब्रह्मस्वरूप असूनही मला चळणाचा अनुभव येत आहे हे उघड आहे। आता तो अनुभव येत आहे हाच वायूचा गुण आहे असं समर्थ इथं सांगत आहेत बरं का। जी आपल्याला जाणीव होते, जाणीव म्हणजे कोणती आता खोलातील विषय आहे, त्यामुळे मी ब्रह्म ही ती जाणीव आहे। ही जाणीवच मुळात मूळ मायेचं लक्षण आहे। आणखी वेगळ्या प्रकारे सांगायचं म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही जी जाणीव आहे किंवा मी ब्रह्म आहे हा जो आपल्याला आलेला ज्ञानाचा अंश आहे तीच मूळ माया आहे। आता जे परब्रह्मसत्ता म्हणून आहे, जिथे कुठलंही चळण नाही, तिथे हे ज्ञान चालत नाही, ही जाणीवही तिथे चालत नाही, कारण तिथे पूर्णपणे निस्तरंग स्थिती आहे, कोणतंही चळण नाही। रामकृष्ण परमहंस एक सुंदर उदाहरण द्यायचे। साप निपचिप पडून आहे, पण तोच साप सरपटायला लागला की हालचाल करताना दिसतो। तो निपचिप पडून असलेला साप म्हणजे परब्रह्म आहे किंवा शिव आहे, आणि तो ज्यावेळी हलतो त्यावेळी तोच शिवशक्ती होतो। तसंच परब्रह्मसत्तेमध्ये हालचाल झाली
की तीच परब्रह्मसत्ता मूळ माया बनते. वेगळी मूळ माया खरं म्हणजे नाही, पण आपल्याला हालचाल दिसते, आपल्याला अनुभव येतो, आपल्या आत ज्ञान आहे, हेच मूळ माया असल्याचं लक्षण आहे. त्याला संज्ञा वापरली आहे की परब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण झाली. वस्तुस्थिती अशी आहे की ते परब्रह्म आहे तसं राहिलेलं आहे. आपल्याला जाणीव रूपानं मूळ माया अनुभवाला येते. मी ब्रह्म आहे, यातल्या मीमध्ये ती जाणीव लपून आहे. त्यामुळं ही जाणीव जेव्हा लोप पावते तेव्हा अर्थातच नेणीवही लोप पावते आणि केवळ ब्रह्मस्थिती शिल्लक राहते. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसोन आले, स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे. समर्थांनी हाच मुद्दा थोडा स्पष्ट करून सांगितलाय पहा. एक असतो, एकातून दोन, दोनातून चार अशा गोष्टी घडत जातात. म्हणजेच विस्तार पावतो, तो विस्तार एकाचा असतो. समर्थ म्हणतात, हा जो एक येतो अनुभवाला, तिथेच भास लपलेला आहे. मुळात तिथे अनुभव नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, वेगळेपणाच तिथे नाही. तिथे खरं म्हणजे जाणीवच नाही, पण जाणीव भासात्मक येऊन बसते आणि त्या जाणीवेमुळं पुढे विस्तार घडत जातो. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसोन आले, असं समर्थ म्हणतात. स्वरूप कसं आहे? स्वरूप हे निश्चळ आहे. तिथे कोणतीही जाणीव नाही, नेणीव नाही. समर्थांच्याच भाषेत कोणतंही चळण नाही. पण स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे, असं होऊन जातं. त्रिगुण आहेत सत्व, रज, तम. याच्या मिश्रणातून मग एकातून एक गोष्टी वाढत जातात. या त्रिगुणांचंच रूपांतर नंतर पंचमहाभूतांमध्ये होतं आणि पंचमहाभूते स्थूल सृष्टी निर्माण करतात. जिथं हे सगळं घडून येतं तिथे केवळ स्पंद आहे, तिथे केवळ मूळ मायेचं स्वरूप आहे. पण ही मूळ मायासुद्धा जाणीवेच्या रूपानं, जाणीवेच्या अंगानं आपल्याला प्रचितीला येते. मूळ जी आत्मवस्तू आहे, ब्रह्मवस्तू जी आहे, तिथे कोणतंही चळण नाही. पण एकदा चळण निर्माण असेल तिथे झालेलं, म्हणजेच जाणीव रूपानं आपण मूळ मायेला अनुभवत असू, तर त्या जाणीवेतून अनेक गोष्टी घडून येतात. जसं साप निपचिप पडलेला आहे, पण तो सरपटायला लागला की तो कुठे जाईल याचा नेम जसा नाही, तसं जोपर्यंत ब्रह्मस्थिती आहे तोपर्यंत त्याच्यात चळण नाही. पण एकदा तिथे जाणीव शिरली म्हणजे मूळ मायेच्या प्रकर्षानं नंतर सगळं काही घडून येतं. प्रश्न असा उपस्थित होतो की तिथे जाणीव शिरलीच कशी, मूळ मायेची हालचाल आलीच कशी? तर ती हालचाल आपल्याला अनुभवाला येते. वस्तुस्थिती अशी आहे की तिथे हालचाल नाही, ती आपल्याला आपल्या देहबुद्धीतून अनुभवाला येते. म्हणूनच हे देहबुद्धी असलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे. ब्रह्मस्थितीमध्ये जो आहे त्याच्या दृष्टीनं कशालाही चळण नाही, कारण तो चळणाच्या अवस्थेमध्येच नाही. जो देहबुद्धीमध्ये आहे त्याला मूळ मायेचा गुण दिसून येतो. ऐसा हा मुळीचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे. अशा पद्धतीनं ही मूळ माया सगळ्याला कारण आहे पहा, असं समर्थ म्हणतात. मग तिच्यामुळे त्रिगुण येतील, त्याच्यातून पंचमहाभूते येतील, सगळं काही मिश्रण होईल. पण हे मिश्रण कसं आहे? पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, म्हणजे हे त्रिगुणाचं आणि पंचमहाभूतांचं मिश्रण काही कालांतरानं स्थूल रूपानं दिसतं. सुरुवातीला ते स्थूल रूपानं असत नाही. आपण ही गोष्ट आपल्या अनुभवाच्या पातळीवरून समजून घेऊया. आपल्या मनात विचार आला की चहा प्यायचा आहे. आता चहा प्यायचा आहे असा विचार आल्यानंतर चहा बनवायचा कसा किंवा कुठे मिळतो या संबंधीचे विचार होऊन आपण निर्णय घेतला की आता चहा पिऊया किंवा चहा करून पिऊया. आता ज्यावेळी प्रत्यक्ष आपण चहा पितो त्यावेळी चहाचा स्थूल अनुभव आपल्याला येतो. पण तो अनुभव कशामुळे आला? पहिल्यांदा सूक्ष्म रूपानं चहाचं चिंतन घडलं म्हणून तो अनुभव आला. म्हणजे आधी सूक्ष्मामध्ये चहा तयार झाला,
आणि नंतर स्थूलामध्ये प्रत्यक्ष तो अनुभूतीला आला. हे जसं आपल्या बाबतीत घडतं व्यवहारामध्ये, तसंच सृष्टीच्या बाबतीत घडलेलं आहे असं समर्थ म्हणत आहेत. सूक्ष्म रूपानं पंचमहाभूते आणि त्रिगुण एकत्र राहतात मूळ मायेपाशी आणि कालांतरानं ती स्थूल रूप धारण करतात. आता ती स्थूल रूप धारण करणं हे केवळ आणि केवळ काळाच्या ओघात घडून येतं. तो स्वभावच आहे एकातून दोन, दोनातून तीन, तीनातून चार अशा गोष्टी घडत जाण्याचा. म्हणून तर समर्थ म्हणतात, सांगता एकापासून एक उगमू हेही खरे. पुढे पहा समर्थ काय म्हणतात. वायूचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तोही पाहता देखिला कर्दमुची. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कारणीभूत आहे बरं का. समर्थ म्हणतात, वायूमध्ये असणारं मिश्रण आत्ता आपण पाहिलं, म्हणजेच त्रिगुणांचं आणि पंचमहाभूतांचं. तसंच वायूमधून तेज निघतं, अग्नी निर्माण होतो. अग्नीमध्ये देखील वायूप्रमाणेच मिश्रण आहे. पूर्वी एकदा हा विषय आलेला आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू ही पंचमहाभूते जरी असली तरी त्यातल्या प्रत्येक भूतामध्ये पुन्हा पंचमहाभूते आहेत. म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे आणि आकाशामध्ये सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहेच. तेच समर्थ पुन्हा एकदा सांगतात इथे. पुढे म्हणतात, अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दमरूपी. अग्नीपासून पाणी निर्माण झालं, पण त्यातही पुन्हा मिश्रण आहे भूतांचं. आणि पाण्यापासून पृथ्वी जरी झाली तरी तिच्यात देखील भूतांचं मिश्रण आहे. येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. प्रश्न उपस्थित झाला पहा इथे. पंचमहाभूते जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, ही तर निर्जीव दिसतात. मग यांच्या ठिकाणी जाणीव येणार कुठून? समर्थ म्हणतायत की यांना जाणीव असते ही काही गोष्ट ऐकली नाही कधी, तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. आता हा जो प्रश्न आहे त्याचंच उत्तर पुढे समर्थ देतात पहा. ते म्हणतात, जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायूचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले. वायूचा विषय एकदा सांगून झालेला आहे. समर्थांचं म्हणणं असं आहे, जाणीव म्हणजे जाणते चळण, जाणतेपणानं कळून सवरून झालेली जी हालचाल आहे ती खरं म्हणजे जाणीव आहे. आता ही हालचाल परब्रह्मामध्ये आहे बरं का. म्हणून ही जाणीव देहबुद्धीतून आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तरच विषय कळेल, अन्यथा कळणार नाही. परब्रह्माच्या ठिकाणी कोणतीही हालचाल असू शकत नाही. देहबुद्धीतून ती हालचाल दिसते आणि मग मायेमध्ये जीव सापडतो. जाणतेपणानं जी हालचाल झालेली आहे ती जाणीव आहे. आणि वायूच्या ठिकाणी सगळं मिश्रण आहे हा तर भाग आपण पूर्वीच पाहिलेला आहे. त्यामुळे खरं पाहता जाणतेपणापाशी देहबुद्धी लपून आहे. ते जाणतेपण आहे आणि त्या जाणतेपणातून झालेलं चळण आहे, हालचाल आहे, ती खरं म्हणजे जाणीव आहे. म्हणजे एकीकडे जिवंतपण आहे, नुसतं असणेपण आहे, आणि दुसरीकडे जाणीवेचं लक्षण आहे. असणेपणाच्या ठिकाणी जाणीव असायचं काही कारण नाही, पण जाणतेपणामुळं ती जाणीव येते. तिथे मी असल्यामुळं तिथे जाणीवेचा स्पर्श झालेला आहे. आणि एकदा तो स्पर्श झाला की वायूचा गुण समर्थांनी पूर्वीच सांगितला की त्याच्यामध्ये मग मिश्रण आहे, सत्व, रज, तम, आणि नंतर पंचमहाभूते. मग हे सगळं स्थूल रूपानं प्रगट होणारच. समर्थ पुढे म्हणतात, म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे. अशा पद्धतीनं हे मिश्रण चालत असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी जाणीव भरून राहिलेली आहे. ही जी जाणीव आहे किंवा नेणीव आहे यांचं मिश्रण हा सगळा पंचमहाभूतांचा खटाटोप ठरतो शेवटी. कारण या व्यतिरिक्त त्या जाणीवेला आणि नेणीवेला काही अर्थ नाही. असं पहा, कळवून घेणारा कुणी नसेल तर कळलं ही गोष्ट सांगायला तरी कोण राहणार? ती गोष्ट आहे
आणि त्या गोष्टीला पाहणारा आहे, पंचमहाभूतात्मक विस्तार आहे, म्हणून जाणीव नेणिवेचा प्रश्न येतो. समर्थ म्हणतायत, पंचमहाभूतांमध्ये जाणीव आहे, यात काहीही त्यामुळं संशय नाही, म्हणून या भूतात जाणीव असे. कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूळ सूक्ष्म. कोठे दिसे कोठे न दिसे म्हणजे काय? जाणीवेबद्दल समर्थ म्हणतायत. जाणीव कधी आहे असं वाटतं, तर कधी नाही असं वाटतं. पण हे आपल्यासमोर स्पष्ट असूनही आपल्याला कळत नाही, कारण आपली बुद्धी तितकी तीक्ष्ण असत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, तीव्र बुद्धीनं जर विचार केला तर मात्र आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म रूप जाणीवेचं दिसून येईल. ही तीव्र किंवा तीक्ष्ण बुद्धी जी समर्थ सांगत आहेत, ती खरं म्हणजे आत्मबुद्धी आहे बरं का. जो परब्रह्म स्वरूप आहे त्याला जाणण्याची बुद्धी जर ठेवली तर मूळ मायेचं स्वरूप कळून येतं. ते सूक्ष्मातही कळून येईल आणि स्थूलातही कळून येईल. समजण्यासाठी म्हणून पुन्हा आपण मगासचं चहाचं उदाहरण पाहूया. आपण जर आपल्या देहबुद्धीला सुटून विचार करत असू तर चहाचा विचार आणि प्रत्यक्ष चहा यातील भेद आपल्याला कळेल. पण जेव्हा आपण देहबुद्धीला चिकटून आहे तेव्हा आपण चहाच्या चिंतनामध्येच बुडून आहे. जणू ते चहाचं चिंतन आपलाच भाग आहे. आणि मग स्थूल रूपातील चहा आपण पिणारच. आपण स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही रूपातील जाणीवांना चिकटून राहणार. जो तीक्ष्ण बुद्धीनं पाहिल त्याला स्थूल आणि सूक्ष्म जाणीव वेगळेपणानं दिसेल. आता ही तीक्ष्ण बुद्धी म्हणजे तरी काय? जाणीवेच्या म्हणजे देहबुद्धीच्या जाणीवेच्या ठिकाणी आपण नसणं आणि बुद्धीनं आत्मस्वरूपापाशी स्थिर असणं म्हणजेच तीक्ष्ण बुद्धी. असं जर आपण आपल्याबरोबरच वेगळेपण केलं तर स्थूल आणि सूक्ष्म जाणीव कळून येईल. पुढे आता समर्थांनी कशा पद्धतीनं विषय मांडलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.